नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी विषय इतिहास, प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे. हे प्रकरण आपण गेल्या काही दिवसापासून अभ्यास करत आहोत. कालच्या पिरियडला याच प्रकरणातील इंग्रज आणि मराठे संबंध हा मुद्दा आपण सुरू केलेला आहे. या मुद्द्यातील आपण कालच्या पिरियडला अफजल खान जहाज प्रकरण, इंग्रज अधिकाऱ्यांना अटक व 1674चा इंग्रज मराठी तह अभ्यास केलेला आहे. आजच्या पिरियडला आपण इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश कशा पद्धतीनं झालेला आहे हा मुद्दा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश झाला, कशा पद्धतीनं झाला तर आपणाला सांगता आलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर नानासाहेब पेशव्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी इंग्रजांची मदत घेतली. उदाहरणार्थ, तुळाजी आंग्रे हा मराठ्यांचा सरदार नानासाहेब पेशव्याला जो मानत नव्हता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नानासाहेबांनी इंग्रजांची मदत घेतली. यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश झाला. तसेच नानासाहेबाच्या मृत्यूनंतर त्यांचेच द्वितीय चिरंजीव माधवराव हे पेशवे पदावर आले. माधवराव हे पेशव्याच्या मालिकेत सर्वश्रेष्ठ पेशवा म्हणून ओळखले जातात. कारण पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची ढासळलेली प्रतिष्ठा पुन्हा निर्माण करण्याचे काम माधवरावांनी केले होते. म्हणून त्यांना पेशव्याच्या मालिकेतील सर्वश्रेष्ठ पेशवे म्हटलं जातं. परंतु पेशवाईच्या घराण्यात रघुनाथराव हे वयाने श्रेष्ठ होते. त्यांना पेशवे पदाचा स्वार्थ होता. पेशवे पदाच्या प्राप्तीसाठी रघुनाथराव उर्फ राघोबा, त्यांना रघुनाथरावालाच दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखलं जातं, राघोबा दादा या नावानं ओळखलं जातं. या राघोबाला पेशवे पदाचा स्वार्थ असल्यामुळं पेशवे पदाच्या प्राप्तीसाठी राघोबाने इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजांनीही राघोबाला पेशवेपद मिळवून देण्यासाठी आपला वकील पुण्याच्या दरबारात पाठवला. म्हणजेच राघोबामुळेही इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश झाला. पुढे माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवे पदावर आले. हे पेशवे अकार्यक्षम असल्यामुळे या पेशव्याच्या कारकिर्दीत इंग्रजांनी मराठ्यांच्या ताब्यातील ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणचा प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न केला. पुढे दुसऱ्या बाजीराव पेशव्यानेही
व्यक्तिगत स्वार्थासाठी इंग्रजांची मदत घेतली होती. या पेशव्याच्या व्यक्तिगत स्वार्थामुळेच इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश झाला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश कशा पद्धतीनं झाला हा मुद्दा आपणाला सांगितला जातो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे इंग्रज राजकारणी व्यापारी होते. भविष्यात आपणाला हिंदुस्थानात राज्य स्थापन करावयाचे आहे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी हे इंग्रज संधीची वाट पाहत होते. तशी संधी पेशवाईच्या काळात इंग्रजासमोर निर्माण झाली. परंतु जोपर्यंत आपण मराठ्यांचा पराभव करू शकत नाही तोपर्यंत हिंदुस्थानात आपली सत्ता स्थापन करता येत नाही, हे इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्जने ओळखले होते. म्हणूनच इंग्रजांनी मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा तपशीलवार अभ्यास करून पुढील काळात मराठ्यांचा पराभव केला. अशा प्रकारे हे इंग्रज व्यापारी राजकारणी व्यापारी होते. पुढचा मुद्दा पाहूया विद्यार्थी मित्रांनो. खर्डा येथील लढाई. खर्ड्याची लढाई टिपा लिहा. या प्रश्नामध्ये जर आपणाला विचारलं खर्ड्याची लढाई यावर टीप लिहा तर आपणाला सांगता आलं पाहिजे. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो, मराठ्यांचे कारभारी नाना फडणवीस. मराठ्यांचे कारभारी कोण होते? नाना फडणवीस यांनी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदुस्थानातील पेशवे निजाम हैदराबाद, हैदर कर्नाटक आणि भोसले बंगाल या 4 सत्ताधीशांची संयुक्त आघाडी, याला चतुसंग म्हटलं जात होतं, घडवून आणली होती. पहा, आपण खर्डा येथील लढाई, खर्ड्याची लढाई या मुद्द्याचा अभ्यास करतोय. तर याचा अभ्यास करत असताना प्रथमतः आपणाला सांगायचं आहे की नाना फडणवीस मराठ्यांचे कारभारी यांनी इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानातील पेशवे निजाम, हैदर आणि भोसले यांचा चतुसंग घडवून आणला होता. परंतु या चतुसंगातून इंग्रजांनी निजामाला फोडण्यात यश मिळवले. तेव्हा मराठ्यांनी निजामाकडे आपल्या चौथाईची मागणी केली. निजाम चौथाई देऊ शकत नव्हता. म्हणून मराठ्यांनी खर्डा या ठिकाणी निजामाचा पराभव केला. अशा प्रकारे खर्ड्याची लढाई सांगितली जाते. ही लढाई 1795 मध्ये घडून आलेली लढाई होय. खर्ड्याची लढाई कोणाकोणात झाली? मराठे आणि निजाम यांच्यात झालेली आहे. अशा पद्धतीनं आपणाला सांगता आलं पाहिजे. हिंदुस्थानात चतुसंघाची निर्मिती कोणी केली? नाना फडणवीस यांनी केली. आपणाला सांगता आलं पाहिजे. नाना फडणवीस कोणाचे कारभारी होते? मराठ्यांचे कारभारी होते, पेशव्यांचे कारभारी होते, हे आपणाला सांगता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे हाही मुद्दा आपला या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा मुद्दा इंग्रज आणि मराठी युद्ध. हा मुद्दा आपणाला परीक्षेत दीर्घ उत्तरीमध्ये 5 मार्काला विचारला जाऊ शकतो. म्हणून या मुद्द्याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. तर इंग्रज मराठी युद्धामध्ये एकूण 3 युद्ध झालेली आहेत. त्यातलं पहिलं युद्ध पाहू आपण 1775 ते 1782 मध्ये एवढ्या मोठ्या कालखंडात घडून आलेले.
तर विद्यार्थी मित्रांनो, का झालं हे युद्ध, त्याचा परिणाम काय झाला हे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांना आपल्या व्यापाराच्या वाढीसाठी मराठ्यांच्या ताब्यातील वसई, साष्टी आणि कोकण किनारपट्टीचा प्रदेश हवा होता. बघा, मराठे पहिले युद्ध का घडून आलंय, तर इंग्रजांना आपला व्यापार वाढवण्यासाठी मराठ्यांच्या ताब्यातील वसई, साष्टी आणि कोकण किनारपट्टीचा प्रदेश हवा होता. आणि तो प्रदेश जिंकून घेण्यासाठी इंग्रजांनी हालचालीही सुरू केल्या होत्या. शिवाय रघुनाथराव उर्फ राघोबा दादा इंग्रजांच्या आश्रयाला होतेच. तेव्हा इंग्रजांनी राघोबा आणि आपली ब्रिटिश फौज बरोबर घेऊन मुंबईतून पुण्याकडे कूच केली. म्हणजे इंग्रजांनी मुंबईतून पुण्याकडे कूच केली, म्हणजे प्रवास सुरू केलेला आहे त्यांनी. आणि कूच केल्यानंतर पुण्याजवळ वडगाव या ठिकाणी इंग्रज आणि मराठी यांच्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला. हे युद्ध वडगावच्या तहाने थांबले. अशा प्रकारे पहिले इंग्रज मराठा युद्ध सांगितले जाते. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1803 मध्ये घडून आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, का घडून आलं आणि त्याचा परिणाम काय झाला हेही आपण या ठिकाणी पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, सवाई माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवे पदावर आला. सवाई माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव हा पेशवे पदावर आला. त्याच्याच काळात मराठ्यांचे कारभारी किंवा पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांचा मृत्यूही झाला. कारण नाना फडणवीस आणि दुसरा बाजीराव पेशवा यांचे पटत नव्हते. पुढे यशवंतराव होळकर आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यातही वितुष्ट आलेले होते. त्यामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले. या आक्रमणापासून बाजीराव स्वतःचे रक्षण करू शकत नव्हता. म्हणून बाजीरावाने पलायन करून इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजाबरोबर वसईचा तह केला. हा तह शिंदे होळकर यांना मान्य नव्हता. म्हणूनच 1803 मध्ये इंग्रज मराठे दुसरे युद्ध घडून आले. या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. अशा प्रकारे दुसरं इंग्रज मराठा युद्ध सांगितलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरे इंग्रज मराठा युद्ध. हे युद्ध 1817 मध्ये घडून आलेले आहे. या युद्धात हे युद्ध का घडले, तर दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांच्या वर्चस्वाखाली असला तरी कालांतराने त्यास इंग्रजांचं वर्चस्व असह्य वाटू लागले आणि म्हणून हे वर्चस्व फेकून देण्यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पुण्यामध्ये 50,000 फौजेची जमवाजमव केली. तेव्हा दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यात पुण्याजवळ खडकी येथे 5 नोव्हेंबर 1817 मध्ये युद्ध सुरू झाले. पण या युद्धाचा निकाल लागला नाही. तेव्हा पुढे 16 नोव्हेंबर 1817 मध्ये पुण्याजवळच येरवाडा या ठिकाणी निर्णायक युद्ध झाले. या युद्धात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव केला, त्यास अटक केली. 1818ला मराठ्यांची सत्ता नष्ट केली. पहिल्या बाजीराव पेशव्यापासून शनिवार वाड्यावर
फडकत असणारी भगवे निशाण खाली घेतले आणि त्या जागेवर ब्रिटिशांचा युनियन जॅक हा ध्वज फडकवला. पुढे दुसऱ्या बाजीराव पेशव्याला अटक करून कानपूर जवळील बिटोर या ठिकाणी ठेवले, त्यास वार्षिक तनखा देऊ केला. अशा प्रकारे 1818ला मराठा सत्ता संपुष्टात आली. आजच्या पिरियडला आपण इथंच थांबू. पुढचा भाग उद्याच्या पिरियडला पाहू. धन्यवाद.